हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत 12th क्लासचं मेन फिजिओलॉजी मधील 4th चॅप्टर. आता यामध्ये आपण 3rd चॅप्टर मध्ये काही गोष्टी शिकलो होतो, तर ते थोडंसं आपण रिवाइज करून घेऊया. आपण 3rd चॅप्टर शिकलो होतो की ह्युमन रिप्रोडक्शन. काय शिकलो होतो आपण 3rd चॅप्टर मध्ये? ह्युमन रिप्रोडक्शन. ठीक आहे. आणि यामध्ये आपण शिकणार आहोत आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या जवळपास सर्व प्रोसेसेस आपण कव्हर केलेल्या आहेत. तर ह्या चॅप्टरचं जे वेटेज असतं, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, या चॅप्टरचं जे वेटेज आहे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, तर जनरली क्वेश्चन 2 किंवा 3 त्यावर पडतात. म्हणजे दरवर्षी चॅप्टर तुम्हाला कमीत कमी 8 मार्क तर जास्तीत जास्त 12 मार्क देऊन जाऊ शकते. आणि चॅप्टर खूप एकदम इझी आहे. आणि त्याचबरोबर आपण एक जनरल जरी विचार केला, म्हणजे एक्झाम सोडून, तरी सुद्धा आपल्याला हे चॅप्टर आपल्या आयुष्यासाठी एक महत्त्वाचं पॉइंट ठरू शकतो. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सेक्स एज्युकेशन बद्दल असं कोणी डायरेक्ट बोलू शकत नाही किंवा डायरेक्ट बोलल्या जात नाही. त्यामुळे मुलांना बऱ्याच जे टीनेजर्स असतात त्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येत असतो किंवा त्यांना ते फेस करावं लागतं. कदाचित त्याचमुळे हे चॅप्टर आपल्या ह्या ठिकाणी त्यांनी ऍड केलेलं असावं. यामध्ये आपण पाहणार की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय असतं. म्हणजे तो पर्सन फिजिकली आणि मेंटली सुद्धा स्ट्रॉंग असला पाहिजे. त्याचबरोबर त्याची जी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत त्यांची हेल्थ सुद्धा ठीकठाक असली पाहिजे, चांगल्या प्रकारे असली पाहिजे. तर हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर की काय गरज बर्थ कंट्रोलची, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय, त्यानंतर बर्थ कंट्रोल करणं का गरजेचं आहे, त्यानंतर हे झालं बर्थ कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, की प्रेग्नन्सी अबॉर्ट करणे किंवा प्रेग्नन्सी न ठेवणे हे काय कशा प्रकारे केले जात असते, त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर पाहणार आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. जसं की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज एक डिसीज तर सगळ्यांना माहित असतो, एड्स एक इम्पॉर्टंट डिसीज आहे. असे काही डिसीज आपण डिस्कस करणार. आणि लास्टच्या ह्या चॅप्टरचा पॉइंट असणार इनफर्टिलिटी. म्हणजे काय की आपल्या लाईफचे डायरेक्टली हे चॅप्टर रिलेटेड आहे. एक्झामचा विषय सोडून जरी दिला तरी सुद्धा हे चॅप्टर आपल्या लाईफसाठी सुद्धा एक इम्पॉर्टंट असते. म्हणून तरी आपण हे चॅप्टर चांगल्या प्रकारे अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे डिटेल पूर्ण आपल्या लाईफ बद्दल ते आहे. यू हॅव लर्न अबाउट ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघूया, स्टार्टिंग करूया. यू हॅव लर्न अबाउट ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम and its function in chapter. म्हणजे तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली आणि त्याचबरोबर त्याचे काही फंक्शन्स त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत. लेट्स डिस्कस क्लोजली रिलेटेड टर्म. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ही एकदम सेक्सुअल रिप्रोडक्शन एकदम क्लोजली रिलेटेड टर्म आहे, एकदम क्लोज असते. कारण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे सेक्स ऑर्गन सोबत असते, रिलेटेड असणार आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय धिस टर्म? याच्यावर आपल्याला काय लक्षात येतं की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय याच्यावर आपल्याला काय लक्षात? The term simply refers to healthy reproductive organ with normal function. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कसं म्हणणार आपण की तो पर्सन रिप्रोडक्टिव्हली हेल्दी असला पाहिजे आणि त्याचे जे ऑर्गन आहेत त्याचे फंक्शन कसे असले पाहिजे, नॉर्मल असले पाहिजे. However, it has a broader perspective and includes the emotional and social aspects of reproduction also. आणि हे काही ते थांबणार नाही मग त्याच्या
रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती किंवा त्याच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्याला नॉर्मल फंक्शन केलं पाहिजे, आपण तिथंच थांबणार नाही. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे जिथे की इमोशनल अटॅचमेंट त्यानंतर सोशल एस्पेक्ट ते रिप्रोडक्शन सोबत रिलेटेड आहे, त्यांचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, reproductive health means a total well-being in all aspect of reproduction. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय म्हणून की सर्व बाजूनी त्याचा ऍस्पेक्ट जो आहे तो कसा असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. दॅट इज फिजिकल, इमोशनल, बिहेवियरल आणि सोशल. म्हणजे फिजिकली तो स्ट्रॉंग असला पाहिजे, इमोशनली स्ट्रॉंग असला पाहिजे, त्याचं बिहेवियर हे नॉर्मल असलं पाहिजे आणि सोशली म्हणजे बाकीच्या लोकांसोबत त्याचं वागणूक कशी आहे ते सुद्धा याच्यामध्ये डिस्कस केल्या जाईल. Therefore, a society with people having physically and functionally normal reproductive organ, normal emotional and behavioral interaction among them in all sex-related aspect might be called as reproductively healthy. रिप्रोडक्टिव्हली हेल्थी म्हणजे काय असलं पाहिजे, त्या सोसायटीमध्ये त्यांचं फिजिकल आणि फंक्शनली ते नॉर्मल असले पाहिजे त्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, त्याचबरोबर त्यांचं इमोशनल बिहेवियर जे वागणूक असते ती नॉर्मल असली पाहिजे आणि सेक्स रिलेटेड जे काही सर्व ऍस्पेक्ट असतील त्यामध्ये सुद्धा ते त्यांचं इंटरॅक्शन चांगलं असलं पाहिजे, तरच आपण त्याला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी पर्सन म्हणू शकतो. वाय is it significant to maintain reproductive health and what are the methods taken up to achieve it? Let examine them. आता इथं काय याला आपण काय इम्पॉर्टन्स दिलं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि आपण कोणत्या मेथडचा उपयोग करून रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपण मेंटेन करू शकतो त्यावर आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रॉब्लेम अँड स्ट्रॅटेजीज. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये काय काय प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यापासून बाहेर निघण्यासाठी, त्यातून बाहेर निघण्यासाठी आपण कोणत्या स्ट्रॅटेजीज किंवा कोणते प्लॅन त्यांचं यूज केला पाहिजे किंवा अवलंब केला पाहिजे हे आपण इथं बघू. त्याच्यामध्ये जवळपास भारत हा एकमेव देश आहे आणि असा पहिला देश आहे की ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर ऍज अ सोशल गोल म्हणून बघितलं गेलेलं आहे. सोशल गोल्स म्हणजे सामाजिक ध्येय. सगळ्या लोकांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी असली पाहिजे, नॉर्मल असली पाहिजे. इंडिया वॉज among the first country in the world to initiate an action plan and program at national level to attain reproductive health. म्हणजे काय, भारतामध्ये असं एकमेव विषय आहे आपला की इथे नॅशनल लेवलवरती काही प्रोग्राम रन केले जातात त्यासाठी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल जनजागृती करण्यासाठी ऍज अ सोशल गोल म्हणून. याचं रिझन पण आहे आपल्या देशामध्ये आपली संस्कृती तिचे थोडस एक लाजळूपणा किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किंवा रिप्रोडक्शन याच्यावर डायरेक्ट कोणी बोलत नाही. त्यामुळे लोकांना त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान मिळू शकत नाही. हेच रिझन आहे की गव्हर्नमेंटनं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ नावाचं एक गोल, सोशल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असा एक प्रोग्राम आहे की ज्यामध्ये की हे ध्येय काय केले जाणार आहे, अचीव्ह केले जाणार. दिस प्रोग्राम कॉल्ड एज फॅमिली प्लॅनिंग. आता फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, जर आपण बघितलं तर मागच्या काळामध्ये एका कपलला 7, 8, 10 एवढे मुलं राहत होते, मुली राहत होते. पण तुम्ही म्हणाल तर याचा इफेक्ट हेल्थवर काय पडणार किंवा सोशल हेल्थवर काय परिणाम पडणार, तर याचा इफेक्ट हा पडेल की जर लोकसंख्या वाढत गेली तर आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये असतात आणि लोकसंख्या
जर लिमिटेड क्वांटिटीमध्ये राहिली कंटिन्युअसली वाढत गेली तर त्या सगळ्या लोकांच्या गरजा पूर्ण करणं हे सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे इंडियामध्ये फॅमिली प्लॅनिंग नावाचा एक प्रोग्राम रन केला गेला आणि तो स्टार्ट करण्यात आला 1951 मध्ये. फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम कधी चालू केला गेला 1951 मध्ये हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. सुरुवातीला या प्रोग्रामला लोकांनी एवढं काही मनावर घेतलं नाही, पण जसं जसं एज्युकेशन वाढत गेलं तसं तसं लोकांनी त्याला सिरियस घ्यायला लागले आहेत. आणि आता आपण सुद्धा बघतो की कोणतेही कपल असतील तर त्यांना जास्तीत जास्त 2च मुलं मुली असू शकतात, काही केसेसमध्ये जास्त असतील. अँड एक इम्पॉर्टंट आहे हा पॉइंट की भारतामध्ये फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम कधी सुरू झालेला आहे 1951 मध्ये. अँड वेअर पिरियडिकली assets over the past decade improve program covering wider. सुरुवातीला फक्त फॅमिली प्लॅनिंग वरतीच काय केलं गेलं होतं, लक्ष दिलं गेलं होतं, पण आता त्याचं थोडंसं इम्प्रूव्ह करून त्या प्रोग्राम मध्ये आता बाकीच्या वाईडर त्याला म्हणजे मोठं स्वरूप देण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर डिस्कस केल्या जाईल. त्यानंतर बाळ जन्माल्यानंतर त्याची जे किती दूध पाजलं पाहिजे किंवा त्याच्या लसीकरण कसं घेतलं पाहिजे त्याच्यावर डिस्कस केल्या जाईल. म्हणजे जवळपास या सगळ्या गोष्टी आता याच्यामध्ये डिस्कस केल्या जात असतात फॅमिली प्लॅनिंग मध्ये. इम्प्रूव्ह द प्रोग्राम कव्हरिंग वाइडर रिप्रोडक्शन रिलेटेड एरिया आर करंटली इन ऑपरेशन अंडर द पॉप्युलर नेम. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एरिया कोणता कव्हर करणार आपण, रिप्रोडक्शन रिलेटेड. कोणता एरिया आपण कव्हर करणार, रिप्रोडक्शन रिलेटेड एरिया आपण याच्यामध्ये सध्या कन्सिडर केलेला आहे. कारण पॉप्युलेशन जर वाढत गेली तर नॅचरल रिसोर्सेस हे कमी पडायला लागतात. त्या ठिकाणी एक महत्वाचा एक प्रॉब्लेम देशी समोर उभा राहू शकतो आणि म्हणून त्याच्याकडे एक लक्ष देण्यात आलेलं आहे किंवा एक मेन ऍस्पेक्ट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्यानंतर पॉप्युलेशन इकडेच असणार आहे. आता त्याचं नाव बघा काय आहे, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. लक्षात ठेवायचे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम RCH प्रोग्राम, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. Creating awareness among the people about various reproduction related aspects, providing facilities and support them for building up a reproductively healthy society are the major tasks under the program. आता यामध्ये काय केलं जाईल, सगळ्यात महत्त्वाचं अनप्रोडक्टिव्ह फिजिकल कॉन्टॅक्ट करणे हे तर टाळल्या जाईल. त्यानंतर लोकांमध्ये काय केलं जाईल, अवेअरनेस तयार केला जाईल किंवा ज्याला आपण जनजागृती म्हणतो की त्याचे परिणाम काय असू शकतात. जास्त जर मुलं तुम्ही जन्माला घातले त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो, हे सगळ्या गोष्टी या रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रामच्या अंडर आलेल्या आहेत. अशा प्रकारे या चॅप्टरची आपण सुरुवात केलेली आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की बाबा कशा प्रकारे ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात किंवा लोकांना कशा प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात हे आपण समोरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.